ठाणे शहरात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असं पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलं आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीनं ठोस पावलं उचलावीत असंही त्यांनी या पत्रात नमूद केले। गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत। विशेषतः शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये आणि भरदिवसा घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। ठाणे हे राज्यातील वेगानं विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक शहर असून दररोज लाखो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक विविध कारणांसाठी शहरात वावरतात। अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसंच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनानं सतर्क राहावं असं महापौरांनी पत्रात नमूद केले। यासाठी शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवणं, प्रमुख चौका, बाजारपेठ, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष पोलीस पथके तयार करणं, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणं, सीसीटीव्ही यंत्रणांचे प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण वाढवणं, सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम यांसारख्या उपाययोजना राबवाव्यात। तसंच स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत परिसरनिहाय बैठका घेऊन नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढवण्यावरही भर देण्यात यावा। नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी पोलीस प्रशासनानं आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी असंही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले। ठाणे शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना मी पत्र दिलं होतं आणि या पत्राद्वारे मी अनेक मागण्या पण केल्या होत्या। जसं की ठाणे शहरातील संवेदनशील भाग आहेत, जसे की शाळा आहेत, आपल्या बाजारपेठा आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, या भागांमध्ये अनेक प्रकारची गुन्हेगारी वाढताना दिसत आहे। तरी आपण पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे पत्राद्वारे की त्यांनी जास्तीत जास्त पोलिसांची पथके तैनात करण्यात यावी, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीची कारवाई करावी।